आलाप आलाप तू पण ना आलाप. कोणी सांगितली होती घाई करायला? वर बघ ना तू. पाणी पी. जिंकला हारलो काय फरक पडतो आलाप. सावकाश सावकाश. हा सावकाश. श्वास घे. श्वास घे. आता ओके आहे ना तो? जुईताई जवळ असल्यावर म्हणल्यावर ओके असणारच ना. अगं ए जुई, या दोघांना पण ठसका लागलाय. त्यांना काही पाणी पिणी देशील की नाही? ही मुलगी आमचं घर अशीच सांभाळेल याची खात्री आहे मला. पण अशा प्रकारे मी जिंकलेलो आहे. मी इन टाइम मध्ये सगळ्या पुऱ्या संपवल्यात. गंधार दादाने थोडा संपवल्या आणि दाद्या वरबक हो, पण कसं आहे उदय, ही स्पर्धा तू जिंकलास, पण प्रेमाच्या स्पर्धेतला बाजीगर तुझा दाद्याच ठरला. वा बाबा वा. यावर मला एक सुचतंय. चला सगळ्यांनी आता पाणीपुरी खाऊन घेऊया. सुचलेलं राहिलं. वा 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 माधव साहेब, छान कलेक्शन आहे हो तुमचं. हो, वाचन. तुम्हाला म्हणजे वाचनाची गाण्याची आवडच आहे ना? मी म्हणजे दर्दी. हा, मी पण खाण्याचा पिण्याचा दर्दी आहे. हो, आमच्या संध्याच्या हाताला खास चव आहे की नाही? हो, प्रश्नच नाही. खरं सांगू का, म्हणजे आम्ही आळणी खाणारे आहोत, पण त्या पाणीपुरीची जी काही चव होती ना, मला इतकी आवड. संध्या अगं इतक्यात पाणीपुरी खाल्ली, त्याच्यावर लगेच आता पावभाजी. हा, म्हणजे पाणीपुरीची चव अजून जिभेवर रेंगाळते, तेवढ्यात हे कशाला. थँक्यू सो मच साहेब. पण तुम्ही पावभाजी तर खाऊन बघा, तुम्हाला आवडेल. आणि तुमच्या पावभाजीत मीठ नाहीये बरोबर, एकदम बरोबर. पण तरी सुद्धा आता इतक्यात पाणीपुरी झाली, आता लगेच पावभाजी म्हणजे कैलासजी, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. नाही नाही माधव साहेब, मलाही एकावर एक जाणार नाही हो. मी सुद्धा जरा तब्येतीत खाणारा पिणारा आहे. नाही, कसं आहे, आता चालू वर्ष संपतंय, नवीन वर्ष येऊ घातलंय, मनामध्ये जुन्या आठवणी साठल्यात आणि नवीन काही गोष्टी मनाला साथ घालतायत. वा 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 वा, क्या बात, वा वा. गाणं पुढे. भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. क्या बात आहे, क्या बात आहे, वा वा वा. वा, सुधीर मोघे. कोण? गीतकार सुधीर मोघे. काय शब्द आहेत. वा वा वा, काय शब्द आहेत, खरे शब्द आहेत. माधव साहेब, तुम्हाला जुनी गाणी बोलण्याचा छंद आहे का? गाण्याचा. गाणी गातात, आणि हे असे जर क्षण असतील तर मग काय, जुनी गाणी आणि 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 मी, आम्ही एकमेकांची सोबत करतो. माझंही असंच आहे. म्हणजे मलाही दुकानात खूप व्याप असतो. खूप स्ट्रेस आला ना की मग मी सुद्धा जुनी गाणी आणि वा वा, म्हणजे मी गाणारा, तुम्ही ऐकणारे, आपलं छान जमेल. जमेल ना. आणि नाही जमलं तर जमवण्यासाठी मग जमवण्यासाठी काय, जुनी गाणी आहेतच. हो ना, जुनी गाणी जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातात.
आणि जुन्या आठवणी मैफिली रंजक बनवतात. जुनी गाणी, जुन्या आठवणी आणि आणि जादूचं पाणी. जे पोटात गेल्यावर सगळ्या जगाचा विसर पडतो. तुम्ही घेता? माधव साहेब, हा प्रश्न आहे का ऑफर आहे? तुमची काही हरकत असेल तर हा साधा प्रश्न आहे, पण तुमची जर काही हरकत नसेल तर ही ऑफर आहे. ऑफर राहू द्या, ऑफर राहू द्या. मग आज जुनी गाणी, जुन्या आठवणी आणि जादूचं पाणी होणच जाऊ द्या. यस. थँक गॉड तू आलास, नाहीतर या सगळ्या प्लेट्स पडल्याच असत्या. तुला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन. हॅशटॅग रोमॅन्टिक. तुझ्या सोबत नेहमी रोमॅन्टिक. आला परे, घरात सगळे जरा जपून. अगं प्यार किया तो डरना क्या. आणि तू नाही का कशाचीही पर्वा न करता त्या दिवशी साडी नेसून घरी आली होतीस. अरे जरा शांत बस ना. अगं असं कसा शांत राहू. ती जुई डोळ्यांसमोरून जातच नाही. अजून कोण नवीन जुई आहे का? होणारी जुई काकू सोडून? नाही ग बाळा, माझ्या आयुष्यात फक्त 2च नाव आहेत. एक जुई आणि दुसरी स्वरा. मग त्या दोघींपैकी जास्त लाड कोणाचे करावेसे वाटतात? जास्त लाड? बापरे, फारच कठीण प्रश्न विचारलायस तुम्हाला. यात काय कठीण आहे? सोपा प्रश्न आहे. माझे लाड कर आणि तिला लाईक कर. ओके. गुड फॉर यू. होणारी जुई काकू इकडे ये. बोला माय लिटिल प्रिन्सेस. तुम्ही दोघं एकमेकांना लाईक करता ना? तुझ्या आलाप काकाचं मला माहित नाही, पण मी तुला खूप लाईक करते. शुअर? येस माय डिअर. मग आपण ज्यांना लाईक करतो त्यांना वर्षाच्या शेवटी सगळं खरं खरं सांगावं लागतं, नाहीतर पुढचा जन्म कावळ्याचा मिळतो, असं संध्या मावशी सांगते. संध्या आणि तिचा अंधाधुंद. आलाप, थांब ना जरा. मला सांग स्वरा, मी तुझ्याशी नेहमीच खरं बोलते ना? मग मी काय लपवलं ग तुझ्यापासून? नाही लपवलं ना? नाही. तू त्या दिवशी आमच्याकडे साडी नेसून आलाप काकाच्या बेडरूम मध्ये आली होतीस ना? नाही ग बाळ. आणि कुठल्या कुठल्या दिवशी? मला असं वाटतं ना तू तू स्वप्नात बघितलं असशील. अरे नाही रे, मी तिला पाहिलं, ती तिकडे होती. बरं, हे आपलं टॉप सिक्रेट आहे. ओके. ओके. आणि आपल्या तिघांमध्येच ठेवायचं. चल हाय पाय दे. चल आता मी तुला एक गोष्ट सांगतो. स्वरा, तुझं खरंय. आपण ज्यांना लाईक करतो त्यांच्याशी नेहमी खरं बोलावं, पण खरं बोलल्याने आपल्याला जो आवडतो तोच आपल्यापासून दूर जाण्याची भीती असेल तर? कैलासराव, चला 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 सुरू करूयात. काय हो? तुम्ही मगाशी जादूचं पाणी म्हणालात तेव्हा चहाबद्दल बोलत होता तुम्ही? मी आलो. अहो कैलासराव थांबा. लोकांना वरून दिसायला हे चहाचे कप दिसतात, पण त्यात आहे जादूचंच पाणी, आणि तेही कोऱ्या चहाच्या रंगाचं. हे बघा. काय सांगताय काय? माधवराव, तुम्ही म्हणजे वे खिलाडी आहात हं? म्हणजे अंदर कुछ और बाहेर कुछ और. मस्त कलंदर. बरोबर. घ्या. cheers. Cheers. Cheers.
आता कसं नवीन वर्षाच्या स्वागताला सज्ज झाल्यासारखं वाटतंय. नवीन वर्षाचं नवीन झाल्यासारखं वाटतंय आता. नया दौर है नई उमंगे लिखेंगे नई कहानी हम. आपण कोण आहेत एकमेकांचे? यजमानी. बरोबर. नया दौर है नई उमंगे लिखेंगे नई कहानी हम यजमानी. हम यजमानी. आम्ही यजमानी. मला आवडले. काय गाता तुम्ही माधवराव, काय गाता तुम्ही, फार सुंदर. अहो, काय गाता तुम्ही मला सांगा, काय गाता? अहो म्हणजे तुम्ही सांगू अल्टिमेट गाता माधवराव. आणि हे जे तुम्ही गाता ना माधवराव, एक क्षितीच्या पलीकडचं आहे. कैलासराव, माझे टॅलेंट तुम्हाला माहित नाहीत अजून, लोकांना सुद्धा कळत नाही अजून. म्हणजे बघा, मी स्वतःच लिहितो आणि स्वतःच गातो. स्वतःच लिहून. तुम्हाला एक झलक ऐकवतो. क्षितिजावर अस्ताला चाललेल्या त्या सूर्याला कळेल का कधी गुज या चंद्राच्या मनातलं, टपक्यात साचलेल्या चिखलाला काय महत्व कळणार त्या उमललेल्या कमळातलं. हे जरा हा मीटर मध्ये नाहीये, आय नो इट, पण होईल. देसाई साहेब, मीटर सोडा हो. हे डीप आहे. हो का? हे खोल आहे, खोल आहे असं. हे डीप डीप द्या. आणि तुम्हाला सांगू, नव्या वर्षाचं स्वागत करताना आपण हे असलं उथळ बिथळ काही घेऊनच जायचं नाहीये पुढे. असंच काहीतरी डीप पाहिजे. एक 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 सिमिलर मला आठवतंय बरं का. असंच आहे. हा. मेरा चांद मुझे आया है नजर. अरे क्या बात है. मेरा चांद मुझे आया है नजर. वा वा वा. ऐ रात जरा थम थम के गुजर. ए थांब. काय? कैलासराव थांबा जरा. काय काय टॅलेंट आहे तुमचं, काय गळा आहे, अहो काय आवाज आहे तुमचा. वा. तुम्ही गा, मी तुमचं गाणं रेकॉर्डिंग करून घेतो. माधवराव, थँक्यू. घ्या एक गायक दुसऱ्याला ओळखू शकतो. घ्या. हा रेकॉर्डिंग. हा आता बोला. गाणं बोलायचं नाही, गाणं गायचं. अरे माझी फेरी. सुरू आहे ना. मेरा चांद मुझे आया है नजर. मेरा चांद मुझे आया है नजर. है रात जरा थम थम के गुज. वेरिएशन बघा. हो हो. है रात जरा थम थम के गुजर. मेरा चांद मुझे आया है नजर. वा वा वा. अहो तुम्ही जवळजवळ रात्र खरोखरच थांबवूनच धरली हो. थम थम के गुजर. क्या बात है. रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कुछ मधम मधम. रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कुछ मधम मधम. माधवराव, अजून एक ऐकू. अरे गा गा. म्हणजे काय? दिल की बात है. ऐ चांद जरा छुप जा. ऐ चांद जरा छुप जा. ऐ रात जरा रुक जा. एक बात है होठों पे, कह दूं तो करार आए. एक बोझ तो हट जाए. ऐ रात जरा रुक जा. वाह. ओ रात के मुसाफिर, चंदा जरा बता दे. ओ रात के मुसाफिर, चंदा जरा बता दे. मेरा कसूर क्या है, तू फैसला सुना दे. ओ रात के मुसाफिर, चंदा जरा बता दे. मेरा कसूर क्या है, तू फैसला सुना दे.
आणि माधवराव तो चंद्र काय फैसला सुनावणार हो? का हो त्याने तुमचं काय केलंय? कधी जर मला समोर भेटला ना हा, तर मी सुनावणार आहे त्याला. अहो, तुम्ही त्याला काय सुनावणार? तो तर कपल्सचा सोबती आहे. तुमचं काय केलंय त्याने? खूप त्रास देतो आम्हाला तो. हा, हो म्हणजे पौर्णिमा असते ना, तर पौर्णिमेच्या अलीकडे 2 दिवस आणि पौर्णिमेच्या पलीकडे 2 दिवस वाट लागते आमची. घराच्या बाहेरच पडता नाही येत आम्हाला. का असं का? आपण क्लासमेट झालो की नाही? येस येस येस. मग तुम्हाला आता वर्षाची शेवटची रात्र आहे म्हणून खरं खरं सांगून टाक. ओके सांगा. मी माझी बायको अमृता आणि आमची मुलगी जुई, आम्ही तिघेही माणसं नाही आहोत. मग कोणात? आम्ही तिघेही इच्छाधारी नाग आहोत. नाग. आम्ही तिघेही इच्छाधारी नाग आहोत. नाग. हे खरंय? आम्ही नाग आहोत ते खरंय. जादूच्या पाण्याची शपथ. याला म्हणतात खरा माणूस. माणूस नाही, इच्छाधारी नाग. तेच ते काय असेल ते. नाग प्रत्येकाच्या मनात असतो. दुःख धरणारा नाग. प्रत्येक माणसाच्या मनात दुःख धरण्याची प्रवृत्ती असते. पण तुमच्यासारखे माणसं मनमोकळेपणाने ते मान्य करतात, हे महत्वाचं. माणूस नाही हो, नाग. तेच ते काय ते. कैलासराव, तुम्ही इच्छाधारी नाग आहात, तसंच मी इच्छाधारी कोकिळ आहे. पण माझी इच्छा असूनही कधी कधी मला गाता येत नाही. आहो ही अशी एखादी हाक येते आणि मग बसलेली मैफिल उठवावी लागते. आपण माधवराव, मी खरंच सांगतोय, आम्ही इच्छाधारी नाग आहोत. हा, तुमचं खरेपण, तुमचं मोठेपण, नाग पण. आहो कुठे आहात तुम्ही? आणि हिची हाक पण. चला मी येतो, तुम्ही लवकर या. आतमध्ये या. अरे माझा मोबाईल विसरलो मी. लिखे नाही कहाणी हम यजमानी. वा. इच्छाधारी कोकिळ, इच्छाधारी नाग. किती सोपं होतं ना सांगणं. उगाच एवढे दिवस घोळ घातला मी, आणि त्यांनी पण केवढ्या सहज मान्य केलं. जादूच्या पाण्याची कृपा हम यजमानी. माधवराव, आपली मुलं पण जादूचं पाणी. नाही हा, अजिबात नाही. पोरं आमचे एकदम साधे येतो, म्हणून तर मला सुद्धा लपून छपून बघा कशी मदत करतात घरात. या बोला. हो चला अहो, आपल्या इथं काय सगळं. हो. हा मावशी हे बघ, हे काग ऐक हे जुई, आपण ऐक ना दाद्या, अरे हे रेडी आहे. अटेन्शन प्लीज. हे बघ काय ना, आता लवकरच आपण जुन्या वर्षाला टाटा बाय बाय करून नवीन वर्षात एंटर करणार आहोत. पण मला ना सगळ्यांच्या डोळ्यावर असं झोपेचा थर साचलेला दिसतो. बट डोंट वरी, मिस्टर उदय तुमच्यासाठी घेऊन आलेत दी बॉटल गेम. अच्छा अच्छा, गेम साठी बॉटल. येस, चला लवकर सगळे इकडे बसा. उदय दादा, नेमकं काय करायचं? आपण काय नाही करायचं, जे काय करणार ते ही बॉटल करणार. आपण फक्त त्याप्रमाणे वागायचं. उदय, अरे काय ते समजावून सांग ना नीट. आता कशी सगळ्यांची झोप उडाल्यासारखी वाटते. एकदम सिंपल आहे बहिणी, मी एक्सप्लेन करतो. ओके, हे बघा, ही बॉटल मी इथे स्पिन करणार. आता याचं टोक ज्याच्याकडे येणार त्याने ह्या बाउल मधली एक चिठ्ठी उचलायची. बरं, त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलंय ते येऊन इथे करायचं. ओके, येस. पण बॉटल मी स्पिन करेन. मला जरा आतमध्ये काम आहे, मी आलेच. हा मावशी मावशी मावशी, गेम सगळ्यांसाठी आहे की नाही? मग तो सगळ्यांनी खेळायचा की नाही? राणी साहेब बसा.
तुमचं आपलं काहीतरीच. ओके खेळायचं. लिटिल प्रिन्सेस कम स्पिन द बॉटल. आजोबा आता तुमची टर्न. पहिला नंबर आपला असतो आपण गाडीवर. बघू आता नशिबात काय लिहिलं असेल ते. येस. वा, गाणं गाणे आवडता विषय. कैलासजी, बोललो होतो ना मी इच्छाधारी कोकिळ.